नमस्कार मंडळी, कसे आहेत तुम्ही? बरे आहेत ना मंडळी? आज आपण गाडी घेऊन आलोय, गॅरेजला आलेलो आहे. एक छोटस काम आहे, काम मोठं नाहीये, छोटं काम आहे पण खूप महत्वाचं आहे. कारण त्या दिवशी रात्री आपल्याला रस्त्यामध्ये त्या गोष्टीमुळे अडचणी खूप आल्या. पाऊस जोरात होता, धुकं खूप जास्त होतं, त्याच्यामुळे आज ते काम करू घेतोय. त्याच्यानंतर अजून आपण एक काम केलेलं आहे, तुम्हाला दाखवतो. हे बघा इकडे हे रबर लावलेले आहेत आपण. हे पण कशासाठी लावलेले आहेत हे पण तुम्हाला दाखवणार आहे मी, कशासाठी हे रबर लावलेले आहेत. हे रबर अगोदर आपल्याकडे होते, कंपनीने दिलेले. या साईडनं बघा, मागच्या बाजूने हे बघा, हे रबर जे आहेत हे मागच्या बाजूने दिलेले होते, पण त्याच्यावर आपण एक्स्ट्रा रबर लावलेले आहेत. त्याचं कारण तुम्हाला सांगायचं आहे मला, पण थोड्या वेळात सांगतो, पुढे व्हिडिओ बघत राहा. आता हे फॉग लाईट आपण बसवलेले आहेत. हे बघा, ह्या लाईट कशासाठी बसवल्या, तर त्या दिवशी आपण घाटातनं येत होतो आणि घाटातनं येत असताना आपल्याला पाऊस जोरात होता आणि धुकं आलं होतं, त्याच्यामुळे पुढचा रस्ता व्यवस्थित दिसत नव्हता. म्हणून आपण या फॉग लाईट बसवल्यात. आता खूप सारे जण काय करतात, नवीन खूप रोशनी देणाऱ्या लाईट त्यांना जास्त आवडतात, म्हणजे एलईडी सांगायचं झालं तर एलईडी. तर आपण एलईडी न बसवता या जुन्या पद्धतीच्या फॉग लाईट बसवल्यात. कारण का, तर जेव्हा पण आरटीओ गाडी तुमची थांबवणार किंवा आरटीओ पासिंगला नेणार तर ह्या फॉग लाईट चालतात, याला परमिशन आहे. परंतु एलईडी लाईटला परमिशन नाही. त्याच्याकरता ह्या आपण फॉग लाईट बसवलेल्या आहेत. इकडून बसवलेली आहेत, तिकडे मिस्त्री काम करतात. ते बघा, दुसरी फॉग लाईट तिकडे बसवलेली आहे. आपण रबर पण त्या साईडनं बसवलेला आहे. रबर बसवण्याचं कारण सांगतो, तर रबर हा जो कंपनीने दिलेला रबर आहे, हा रबर असून सुद्धा हे बघा किती घाण उडते. म्हणजे तो रबर असून काही फायदा नाही, त्याच्यामुळे आपण तो रबर बसवलेला आहे. आपण त्या साईडनं पण बसवलेला आहे, तुम्हाला दाखवतो. या जसे या बाजूने हे फॉग लाईट बसवलेले आहेत, तसे या बाजूने पण इकडून पण रबर बसवलेले आहेत आपण. हे बघा, या साईडला पण तो आहे कंपनीचा रबर. परंतु हे सगळं एवढं घाण होत असते. नुसतं घाण नाही होत, तर ही माती बघा इथपर्यंत उडते. आणि या छोट्याशा गोष्टीकडे जर तुमच्या गाडीकडे तुम्ही दुर्लक्ष केलं तर भविष्यात हे असं सतत पावसाळ्यात उडत उडत राहून त्याच्यामुळे हे पण खराब होऊ शकते, हा पण भाग खराब होऊ शकतो. त्यामुळे मी ते रबर लावून घेतलेलं आहे. आणि फॉग लाईट याच्यासाठी लावले तर पावसाळ्यात आपण कुठेही जाऊ, घाटात सांगा किंवा कुठेही जोरदार पाऊस असेल, धुकं जास्त असेल, कारण जरी पावसाळा संपला तरी हिवाळा येतोय आणि हिवाळ्यात धुकं हे काही ठिकाणी असते घाटाच्या भागात. म्हणून आपण फॉग लाईट बसवायला आलोय. तर आपण हे काम आता करून घेतोय. त्यानंतर आपल्याला मध्ये स्विच लावायचं आहे या फॉग लाईट साठी. व्हिडिओ कंटिन्यू बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. कंपनीने जे फॉग लाईट बसवायला पद्धत दिलाय, सिस्टम दिलाय, ते खूप चांगलं दिलंय. पहिला या पट्ट्या होत्या, हे बघा, ह्या पट्ट्या ज्या आहेत ना, त्या पट्ट्या नव्हत्या. इथे बघा एक स्क्रू फिट करायला त्यांनी फिटिंग साठी दिलाय, ही पट्टी दिलाय, या बाजूने पण दिलाय. या पहिला फॉग लाईट फिट करण्यासाठी नसायच्या, तर कंपनीने हा बदल केलाय, हा खूप छान केलाय. पण जर पुढे भविष्यात कंपनीने एक विचार करून केलं तर हा रबर जो आहे तो व्यवस्थित लावून दिला तर तो मागे दरवाजापर्यंत माती उडणार नाही, घाण दिसणार नाही. कारण तुम्ही गाडी वॉशिंग सेंटर मधून काढून रस्त्यावर एखादी घाण असेल, त्या घाणीवरनं टायर गेला तरी लगेच त्या दरवाजापर्यंत घाण उडते आणि दरवाजा एकदम खूप विचित्र वाटतो. त्यामुळे हा जसा बदल केलाय कंपनीने, तसा तो बदल केला तर खूप छान होईल. आता तुम्हाला दाखवतोय मिस्त्री जो आपल्याला स्विच बसवायचा आहे, त्याच्यासाठी इकडून ही बघा वायर घेतलेली आहे मिस्त्रीने, वायर टाकत आहेत, मध्ये स्विच बसवायचा आहे. मग त्याच्यावर हे आपले फॉग लाईट ऑन ऑफ करता येतील आपल्याला. तर त्याच्यासाठी मिस्त्री काम करतायत. फायनली आपले फॉग लाईट चालू केलेले आहेत. बघा, लाईट चालू झालेले आहेत आणि आपण पुढे बटन फिट केलंय बघा, तुम्हाला दाखवतो. इकडे बटन फिट केलेलं आहे आपलं. भाई, ये हो जाएगा तो नहीं चल पाओगे. हे बघा, इकडे आपण बटन ठेवलेलं आहे फॉग लाईटचा ऑन ऑफ. हे बघा, तिकडे बघा लाईट बघा कशी, या बटनावर ऑन ऑफ आपण ठेवलेलं आहे लाईट. आणि मिस्त्रीचं म्हणणं होतं लाईट एवढी पडणार नाही, माझा गोरख जो आहे त्याचं म्हणणं होतं का लाईट एवढी पडणार नाही, पण लाईट बघा किती पडते. आता ही दिवसा अशी लाईट आहे, रात्री एकदा आपण व्हिडिओ बनवणार तेव्हा नक्की दाखवणार लाईट किती पडते. म्हणजे यांचं म्हणणं होतं एलईडी. तर नवीन आलंय चकमकीत ते पाहिजे, पण जुनं तेच सोनं असते असं मला वाटते. आपण फिट केलेलं आहे, पण रात्री आपल्याला याचा मेन उत्तर जे आहे हे रात्री भेटणार आहे, कारण रात्री किती देतो हे महत्वाचं आहे. फायनली आपला दोन्ही कामं झालेली आहेत.
अजून एक आपलं काम बाकी राहिलं गाडीमध्ये, जे आज आपल्याला करून घ्यायचं होतं, ते म्हणजे डोर वायझर आपल्याला टाकायचे होते, पण ते भेटले नाही आपल्याला. पण आपली 2 कामं आपण करून घेतलेली आहेत, ती पण महत्त्वाची. एक म्हणजे फॉग लाईट आपण लावलेली आहे, दुसरं म्हणजे हे रबर लावलेले आहे. ही 2 महत्त्वाची कामं होती. मागे जे चिखल उडायचं ते उडायचं थांबेल, आणि आता पाऊस असला किंवा धुकं असलं त्यामध्ये हे लाईट आपल्याला कामात येणार आहे. आपलं एक अजून काम आहे, का जे रिफ्लेक्टर आहेत, छोटे रिफ्लेक्टर, ते आपल्याला लावून घ्यायचे आहेत. कारण ताडपत्री बांधलेली आहे, तर रिफ्लेक्टर जे होते ते काढलेले आहेत. गुड्स कॅरियरला ते महत्त्वाचे असते, त्याच्यामुळे ते पण लावून घ्यायचे आहेत. आता आपल्याला टाईट क्लिप घ्यायचे आहेत, त्या घेऊन आपल्याला तिकडे बांधायचे आहेत. आपल्या रिफ्लेक्टर वरती बांधलेले आहेत. हे जेव्हा होते बॉडीला, हे बॉडीला फिट होते, पण जेव्हा ताडपत्री बांधली तेव्हा ते काढले होते, आणि त्या दिवसापासून आपण तसेच फिरवत होतो. पण ते आता टेबल टायने आपण बांधून घेतलेले आहेत वरती. आणि मंडळी, हे झालं आजचं आपलं गाडीसाठी जे काय काम होतं छोटं मोठं, हे आज केलेलं आहे. उद्याचा व्हिडिओ बघायला विसरू नका. तोपर्यंत हसत राहा, खेळत राहा आणि आनंदात राहा, आणि आमचे व्हिडिओ बघत राहा.